नसरापूर ही प्रातिनिधिक स्वरूपात झालेली घटना आहे. अशा घटना गावखेड्यामध्ये रोज होत आहेत. तपासी यंत्रणांनी असं करावं की त्याचे काटेकोरपणे त्याचे तपास करावा आणि पुरावे योग्य ते पुरावे न्याय व्यवस्थेसमोर ठेवावे, जेणेकरून त्याला फाशीची शिक्षा योग्य ती कठोर शिक्षा झाली पाहिजे. या पीडितेला जर न्याय मिळाला नाही तर समाजाचा यंत्रणेवर न्याय व्यवस्थेवरचा विश्वास उडेल. घटनेचा निषेध नोंदवत आहे. काय नेमकी मागणी सरकारकडे असणार आहे? सर्वप्रथम नसरापूर आणि त्या धाटणीच्या ज्या घटना महाराष्ट्रभर घडत आहेत त्याचा सर्वप्रथम तीव्र शब्दात निषेध करतो. आणि नसरापूर ही प्रातिनिधिक स्वरूपात झालेली घटना आहे. अशा घटना गावखेड्यामध्ये रोज होत आहेत. आणि या घटनांना शासनानं, प्रशासनानं, पोलीस प्रशासनानं कुठेतरी गांभीर्याने घ्यायची गरज आहे. कारण आता जनक्षोभ उसळून आलेला आहे. लोकांच्या भावना अतिशय तीव्र आहेत. फक्त पुण्यासारख्या ठिकाणी घडली आहे, मीडियामुळे हा विषय जनसामान्यापर्यंत पोहोचलाय. परंतु आपल्या जिल्ह्यातली घटना ताजीच आहे. ही काय वेगळी घटना नाहीये. आजोबांनी नातीवर अतिप्रसंग करून ह्या सगळ्या घटनाला कुठेतरी थांबल्या पाहिजेत. आणि शासनाचा, पोलिसांचा धाक या महाराष्ट्रामध्ये आहे असं कुठेतरी जाणवलं पाहिजे, जे की मागच्या वर्ष 2 वर्षामध्ये जाणवत नाहीये. कारण हे सर्रास ह्या घटना होत आहेत. त्यामुळं शक्ती कायद्यासारखा कायदा ज्यामध्ये 21 दिवसामध्ये फास्ट ट्रॅक कोर्टामध्ये ही खटला चालून आरोपींना फाशी होण्यासंदर्भातल्या ज्या तरतुदी आहेत, तो शक्ती कायदा अगोदर या शासनानं लवकरात लवकर पारित करावा अशी आपल्या माध्यमातून माझी राज्य शासनालाही विनंती आहे. आणि पोलिसांनी अतिशय समंजसपणे किंवा एकदम बारकाईनं या घटनेतली पुरावे कोर्टामध्ये ठेवून या घटनेतील आरोपींना फाशी कशी होईल यासाठी प्रामाणिक प्रयत्न करावेत, एवढीच आपल्या माध्यमातून मी शासनाला आणि प्रशासनाला विनंती करतो. धन्यवाद. नसरापूर घटनेचा निषेध नोंदवत आहे. काय नेमकी मागणी? नक्कीच महाराष्ट्रामध्ये जे नसरापूरच्या घटनेचा तीव्र प्रतिसाद आपल्याला येणाऱ्या काळात दिसत आहे आणि आताही सध्या चालू आहे. सकाळी त्याचा एक फॉरेन्सिक अहवालमध्ये असं दाखवून आले पहिल्या प्रथमदर्शीमध्ये की त्या लेकीला, त्या छोट्या लेकीला, बाळाला तोंडात सॉक्सचा गळा हे करून तयार करून गोळ्यात तोंडात घालून तिच्यावर अत्याचार केलेले हे पहिले प्रथमदर्शीमध्ये दिसून आलेले. म्हणजे इथं अत्यंत क्रूर पद्धतीने जी हत्या तिची झालेली आहे हे करून, अत्याचार करून, त्याच्या बाबतीत राज्य शासनाने इतके कडक पावले पाहिजे. नवीन काही कायदा करता येईल का, अमेंडमेंट करता येईल का आपल्याला ह्याच्यामध्ये, त्या दृष्टिकोनातून आपल्याला पाऊल उचलणं खूप गरजेचं आहे. येणाऱ्या काळामध्ये असे नराधम लिंग पिसाट लोक अजूनही रस्त्यावर फिरतात, हे येणाऱ्या काळामध्ये दिसून येईल अशी मला शक्यता खूप दाट वाटते. काय मागणी असणार आहे आज मोर्चाच्या माध्यमातून जे आपण फास्ट ट्रॅक कोर्टची जी मागणी केलेली आहे सर्व पक्ष, ती फास्ट ट्रॅक कोर्टच्या मागणी करता 6 महिने वर्ष निघून जातात, पण अजूनही त्याच्यावर अमेंडमेंट होत नाही. तर माझी एक विनंती आहे राज्य शासनाला किंवा 2 दिवसामध्ये फास्ट ट्रॅक कोर्ट करून त्यांनी 2 आठवड्याच्या आत त्या लेकीला न्याय देणं खूप गरजेचं आहे, जेणेकरून राज्य शासनाला आणि राज्यात आणि देशामध्ये राज्य शासनाबद्दल पॉझिटिव्ह मेसेज जाईल आणि कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न कधी निर्माण होणार नाही, ही मागणी माझी मुख्य आहे. काय सांगायचं हे समजत नाहीये, कारण गोष्ट इतकी विचित्र आहे की शब्दांच्या पलीकडची गोष्ट आहे. 4 वर्षाच्या 3 वर्षाच्या मुली जर सुरक्षित नाहीयेत, 4 वर्षाच्या चिमुरडीवर नसरापूर येथे जर अत्याचार होतो आणि तिला त्या शेणामध्ये लिपलं जातं, अतिशय निंदनीय आणि घृणास्पद गोष्ट आहे. मी शासनाला, प्रशासनाला आणि तपासी यंत्रणाला ही विनंती करेल की आता न्याय व्यवस्थेने त्याला पोलीस कोठडी दिलेली आहे, पण तपासी यंत्रणांनी असं करावं की त्याचे काटेकोरपणे त्याचे तपास करावा आणि पुरावे योग्य ते पुरावे न्याय व्यवस्थेसमोर ठेवावे, जेणेकरून त्याला फाशीची शिक्षा योग्य ती कठोर शिक्षा झाली पाहिजे. दुसरी गोष्ट म्हणजे जलद न्यायालयामध्ये हा खटला चालवला पाहिजे, ज्यामुळे या गोष्टीला, या पीडितेला जर न्याय मिळाला नाही तर समाजाचा यंत्रणेवर, न्याय व्यवस्थेवरचा विश्वास उडेल. फक्त प्रश्न त्या चिमुरडीचा नसून प्रश्न समाजाचा आहे. महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आहे.